तरी असो एखादा फंक्शन असो केक म्हटलं तर पहिली पसंती असते ब्रॅड ब्रदर्स केक शॉपला आणि त्या केक शॉपचे सर्व स्वप्नीलजी सुरेश यांना सन्मानित आपण करतोय. थँक्यू सो मच दीपवीर बिराडे सर आणि धन्यवाद सोमनाथजी खाडे सर. मेगा फायनलची मॅच आणि 2 षटकांचा सामना आहे. आंबेगावकर चषक पर्व 4 कुणाच्या नावावर? MS11 जय हनुमान वाघाची वाडी की सचिन धुमाळ पुरस्कृत जय गावदेव झुगरेवाडी ते टिपलाय अविश्वसनीय असा झेल. फलंदाज बाद डीजे अनिकेत. पहिल्या बॉलवरती बीट केलं आणि दुसऱ्या बॉलवरती गोलंदाज सुपरहिट आहे, विकेट आली आहे आणि त्याचं श्रेय जातं ते तितकंच क्षेत्ररक्षकाला. न्यू बॅटर्स थोडंसं लवकर चला मैदानाच्या आत. 2 षटकांची मॅच आहे. गुडलाईन स्पॉटवरती टप्पा पडला, आडव्या बॅटने खेचायचा होता, फलंदाज बाद झालेत. त्या ठिकाणी करण न्यू बॅटर मैदानावरती होतो इंटर. मेगा फायनल जिथे नजर जाईल तिथे गर्दी, जिथे नजर जाईल तिथे क्रिकेटची दर्दी, जिथे जिथे जागा तिथे तिथे प्रेक्षक राजा. म्हणून तर यशाच्या उंच शिखरावरती आंबेगावकर चषक ब्राईट ब्रदर्स आयोजित पर्व 4 ऑफ ब्रेक वॉट अ बॉल. प्रत्येक षटकाराच्या बाहेर जो झेल टिपला जाईल जगदंब सासने टीम कडून 200 रुपयाचं पारितोषिक. 2च ओव्हरची मॅच आहे मित्रा. नक्षिलवन जगदंब सासनेकडनं षटकाराच्या बाहेर जेवढ्या कॅच होतील प्रत्येक षटकाराला 200 आणि आयोजकांकडनं 101. अजून एक डॉट बॉल. खूप सुंदर बॉलिंग करतो नंदू. मागच्या मॅच मध्ये देखील नंदूनं गोलंदाजीच्या जोरावरती मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकला. टीमची टोटल अजूनही धावफलकावरती 0 आहे आणि समोर चेस मास्टर वाघाची वाडी. अजून एक डॉट बॉल. मेगा फायनलची मॅच आणि काय जबरदस्त बॉलिंग होतीये. आधी टाकला होता ऑफ ब्रेक, आता टाकला बॅक ऑफ द हँड फिंगर रोल करत लेग ब्रेक. काय बॉलिंग करतोय मैदानावरती गोलंदाज नंदू. बॉलिंग आवडली असेल एकदा टाळ्या तर नक्की बनतात बॉलर नंदूसाठी. मेडन ओव्हरची संधी देखील होती नंदूकडे, बट फायनली शेवटच्या अंतिम बॉलवरती आली आहे फक्त 1च धाव आणि दुसरी घेत असताना गोलंदाजानं केलंय फलंदाजाला थ्रो कॅरी करून रन आउट आणि 1ला 2 बाद. टीम जय गावदेव झुगरेवाडी. मेगा फायनलची मॅच. खूप साऱ्या अशा अपेक्षा आहेत. झुगरेवाडी कमीत कमी 20 धावा धावफलकावरती लावेल, बट नंदू या सगळ्याला अपवाद ठरलाय. या क्लायमेटला देखील ना चाफेवाडीच्या कॅप्टननं किती विश्वास ठेवला त्यांच्या बॉलर्सवरती. जिथे वेळ झाली होती, मॅच सुरू झाली 5:44 तरी देखील बॉलिंग करण्याचा निर्णय 100 2 कॅप्टन घेऊ शकतील, त्यापैकी मी एक आहे हे सांगितलं वाघाच्या वाडीच्या कॅप्टननं. आणि वाघाच्या वाडीच्या कॅप्टननं घेतलेला निर्णय योग्य कसा ठरवायचा हे गोलंदाज नंदूनं मैदानावरती सिद्ध केलं. ओव्हर नंबर सुरू झाली आहे 2. याचसाठी केला अट्टहास. हा क्षण गोड व्हावा आणि याची देही याची डोळा. मानाच्या सन्मानाच्या आंबेगावकर चषकाचा मेगा फायनलचा अंतिम सोहळा तुमच्या समोर. आता फटका चाललाय मिड विकेटला, बाउंड्री लाईनच्या समोर क्षेत्ररक्षक उपस्थित आणि 1ला 3 बाद. झुगरेवाडी अडचणीत सापडली आहे. मेगा फायनलची मॅच रन्सच बनत नाहीयेत. मोठ्या मॅचचा दबाव झुगरेवाडीवरती आलाय, पण जेव्हा जेव्हा आजवरचा इतिहास मसा क्रिकेट झुगरेवाडी आणि जेव्हा जेव्हा वाघाची वाडी MS11 जय हनुमान समोर आली आहे, एक क्रिकेटमधली कडवी काटेकर झुंज आपल्याला पाहायला मिळाली आहे. आणि अशा मॅचेस जेव्हा मैदानावरती रंगतात त्याच्यातील क्रिकेटची मजा काही वेगळी असते. म्हटलं जातं ना, हर सर जहा झुक जाए वह मंदिर होता है, हर नदी जहा समा जाए वह समंदर होता है, जीवन की कर्मभूमि युद्ध तो भरपूर है, हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. ही लढाई त्यासाठी आहे कारण ही लढाई तुम्हाला सांगेल 51,000 रुपयाचं पारितोषिक ग्रामस्थ मंडल ब्राईट ब्रदर्स आयोजित या स्पर्धेचं टायटल
आणि मानाची सन्मानाची 48 ग्रामीण संघातून मसा क्रिकेट संघटने अंतर्गत खेळवलं गेलेलं क्रिकेट त्यातला विजयाचा दावेदार चॅम्पियन कोण? सध्या चाफेवाडी वाघाची वाडी या ज्या काही टीम्स आहेत टॉपेस्ट टीम म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. 9 ट्रॉफीज आतापर्यंत वाघाची वाडी टीमने जिंकलेत. पहिल्या दिवशी टीम क्वालिफाय झाली. सगळ्यांचं स्टेटस होतं 10th लोडिंग आणि आज हे पारितोषिक या ठिकाणी 4थं चॅम्पियन्स आणि 5वं ऍड होईल का? बॉल तयार. इथे फटका आता फायनली याला हेलिकॉप्टर लँड होईल 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 ज्याची होती गरज. बॉल हवेत आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा आलाय खणखणीत षटकार. ऑर्कर पडला तदनंतर लगावला हेलिकॉप्टर. घे भरारी झोकात कळू दे त्या वेड्या आकाशाला तुझी खरी औकात. अजून एक मारलाय तो देखील वाऱ्याच्या लाटांवरती स्वार होत लॉंग ऑनला थांबलाय. टीपला गेला यावेळी झेल. फलंदाज बाद. आणि हा बॉल देखील चाललाय यष्टीरक्षकाच्या हातात. डॉट बॉल. सत्र संपलंय. मेगा फायनलचं पहिलं. रन झालेत फक्त 8 बनवायच्यात 9 आणि वाघाच्या वाडीच्या भाषेत 3 बॉलचं काम आहे. फक्त 12 बॉलमध्ये 9 रन चेस त्यांना करायचे आहेत. खूप चांगलं क्रिकेट MS11 जय हनुमान वाघाची वाडी खेळली आहे या स्पर्धेमध्ये. खऱ्या अर्थानं आपण आमंत्रित केलं आणि भरभरून प्रेम मुरबाड मसा परिसरानं दिलं आणि स्पेशली हार्टली थँक्स टू यू आमचे मोठे बंधुराज मयूरदादा शेके, तदनंतर अरुणदादा असतील आणि त्या सोबतीनं दिनेशदादा घरात, रोशनदादा आणि पूर्ण आंबेगाव ब्राईट ब्रदर्स. भरभरून प्रेम अनेक सर आठवणी ती मी हृदयाच्या कोपऱ्यात राहणाऱ्या दिल्या त्याबद्दल तुम्हा सर्वांचा आभार. पर्व 4 काही वेळात यशस्वीरित्या पार पडेल. बट जाता जाता ब्राईट ब्रदर्स आंबेगावच्या वतीनं एक गोष्ट तुम्हाला सांगून जातो. ये तो सिर्फ झांकी है, आने वाले साल की कहानी अभी बाकी है. अभी तो तोली है ब्राइट ब्रदर्स आंबेगांव ने मुट्ठी भर जमीन. अभी आंबेगांव को और ब्राइट ब्रदर्स को नापना पूरा आसमा बाकी है. तुम्ही केलेल्या कर्तृत्वाला, तुम्ही केलेल्या शौर्याला, तुम्ही केलेल्या आयोजनाला आम्हा समालोचकांच्या वतीनं एक क्रिकेटचा दिनेशदादा घरात आणि ब्राइट ब्रदर्स आंबेगावला मानाचा सलाम. मी थांबतो, तुम्ही थांबू नका. पाहत राहा, ऐकत राहा. ते म्हणजेच आंबेगावकर चषक. दुआ में याद रखना. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सो मच ओमकारजी शेटे सर, मनापासून धन्यवाद. दीपवीर बिराडे सरांचा. मेगा फायनलची मॅच छोटी मोठी द्वंद्व समाप्त झाली आणि मेगा फायनलला महायुद्धाला इथे सुरुवात झाली आहे. उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, नजरेत सदा नवी दिशा असावी. घरट्याचं तर काय ते केव्हाही बांधता येईल, मात्र क्षितिजा पलीकडे झेपावण्याची जिद्द असावी. पहिल्याच बॉलवरती जिद्द दाखवलीये विकीच्या बॅटमधनं. मिस्टर व्ही फॅक्टर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मिड विकेट बाउंड्रीला सलामी. चौकार. मायबाप प्रेक्षकांचं मनापासून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आणि आभार. फटका चांगलाय, जागेवरनं खडे खडे. मॅच फिनिश.
गेम फिनिश. मिस्टर व्ही विकीच्या बॅटमधनं हा विजयी षटकार. जे रंगलं आंबेगावच्या मानासाठी आणि या आंबेगाव चषकाच्या पर्व 4 ची चॅम्पियन झाली आहे टीम MS11 वाघाची वाडी. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. जंगल में रहते शेर और क्रिकेट के मैदान के अंदर जो टीम करती है सबको ढेर. नाव लक्षात असू द्या फक्त. वन अँड ओनली वन मसा क्रिकेटचा ब्रँड वाघाची वाडी. कम ऑन डीजे. एक सन्मान होतोय. गवाळी गावचे उद्योजक तथा समाजसेवक अर्जुनजी पष्टे यांना आपण मुख्य मंचावरती सन्मानित करतोय. लक्ष्मणजी घरत साहेबांच्या शुभ हस्ते. वेल प्ले. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन. गिरीजी बांगारा भूषणजी भोईर पुरस्कृत MS11 जनमान वाघाची वाडी रनरअप राहिले. सचिन 11 जयगाव जुगरेवाडी. आपलं अभिनंदन आहे.